एक अनुभव शेअर करते. परवाला आम्ही टेकडीच्या गणपतीला गेलो होतो. 4-5 वर्षांपूर्वीसुद्धा आम्ही गेलो होतो, पण त्यानंतर आता गेलो. तर बघितलं की मंदिराचं छान म्हणजे सुशोभीकरण झालेलं आहे. मंदिराचा गाभारा खूप छान बनविण्यात आलेला आहे. त्याला चांदीचे पत्रे, चांदीचं पूर्ण लावलेलं आहे. त्यानंतर बाहेरचा सभामंडप, हे सर्व अतिशय पाहून म्हणजे मनाला खूप आनंद झाला. खूप असं छान वाटत होतं. आणि सायंकाळची वेळ होती. नंतर तिथे 7 वाजता आरतीसुद्धा होती. तर हे आम्हाला माहीत नव्हतं, पण मग आता आमचं दर्शन छान झालं, आरतीसुद्धा आम्हाला मिळाली आणि प्रसाद घेतला आणि सर्व अगदी छान बघून आम्ही परत निघालो. तर परत निघाल्यानंतर बाहेर जेव्हा आम्ही आलो, तर तेव्हा बघितलं की 4 व्हीलरची पूर्ण लाईन लागलेली होती. म्हणजे 4 चाकी गाड्यांची, ज्या नवीन गाड्या घेतलेल्या होत्या. आणि त्या नवीन गाड्या तिथे दर्शनासाठी, पूजेसाठी आणल्या होत्या. हे सर्व ठीक आहे. आणि सर्व ब्रँडेड गाड्या होत्या आणि खूप महागड्या 4 व्हीलर होत्या. तर नवीन गाडी घेतल्यानंतर आपण त्याची पूजा करतोच, हे व्यवस्थित बरोबर आहे. शिवाय आपण त्याला हार घालणे, देवाच्या देवळात नेणे, हेही बरोबर आहे. आणि तुमचा आनंद तुम्ही पेढे देऊन किंवा लाडू देऊनही तुम्ही साजरा करू शकता. हे सर्व अगदी मनाला पटण्यासारख्या गोष्टी आहेत. पण नंतर मी बघितलं की 4 चाकाखाली 4 लिंबू ठेवले होते. आज जग कुठे चाललेलं आहे, आपण AIच्या युगामध्ये वावरत आहोत आणि तरीही एवढ्या ब्रँडेड घेतलेल्या आपल्या 4 व्हीलर तिथेसुद्धा आपण 4 लिंबू त्या 4 चाकाखाली वाया घालविणं, हे मनाला अजिबात पटण्यासारखं नव्हतं.